मध्य रेल्वेवरती हा मेगा ब्लॉक नेमका का घेतला जातोय याचा आढावा घेतलाय आणि माहिती देतात सीएसटीच्या 10 आणि 11 क्रमांक प्लॅटफॉर्मवरनं आमचे प्रतिनिधी। आपण पाहूया। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 वर आहे। हा तोच प्लॅटफॉर्म आहे जो वाढवण्यात आलेला आहे। पूर्वी या प्लॅटफॉर्मवरती लांब पल्ल्याच्या केवळ 16 डब्यांच्याच गाड्या थांबू शकत होत्या, परंतु या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणामुळे आता इथं 24 डब्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सहजपणे थांबू शकतात। त्यासाठी त्यांना दोनदा मागे पुढे करण्याची गरज नाहीये। याच कामासाठी हा मेगा जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे, कारण की त्यानंतर हे जे ट्रॅकचं काम आहे ते ओव्हरहेड वायर असेल, इंटरलॉकिंग सिस्टीम, सिग्नल यंत्रणा ही सगळी कामं पूर्ण करण्यासाठी जर हा ब्लॉक घेतला नसता तर जवळपास 6 महिने हे काम हळूहळू करावं लागलं असतं आणि ज्यामुळे हा कामाचा जो वेळ आहे तो सुद्धा वाढला असता। परंतु या ब्लॉकमुळे हे काम 36 तासात करणं सहज शक्य होणार आहे असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे आणि त्याचमुळे हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। आपण बघू शकतोय की काम हे जवळपास पूर्ण झालेलं आहे। अंतिम टप्प्यातलं आणि जे फायनल फिनिशिंगचं काम आहे त्यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती बंद करावी लागणार आहे। भायखळा ते सीएसएमटी ची पूर्ण लाईन त्यासाठी बंद करणं आवश्यक आहे, कारण की इंटरलॉकिंग असल्यामुळे एक लाईन बंद करून भागणार नाहीये। संपूर्ण लाईन रेल्वे प्रशासनाला बंद करावी लागेल आणि याच कारणासाठी आज शुक्रवारी मध्यरात्रीपासून सेंट्रल लाईनवरची सीएसएमटी कडे येणारी जी लाईन आहे ती केवळ भायखळ्यापर्यंत चालू राहील, तर हार्बर मार्गावरची जी सीएसएमटी कडे येणारी लाईन आहे ती केवळ वडाळ्यापर्यंत सुरू राहील। कॅमेरामन अजित कदमसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।